माथेरान, महाराष्ट्राच्या माथ्यावरच्या रानातल्या धुक्यात हरवलेले एक ठिकाण, एक अशी जागा जिथे गोंगाट नाही पण शांतता आहे आणि जंगलातल्या वाटांवर घोड्यांच्या टापांचा फक्त आवाज आहे. इथल्या प्रत्येक वळणावर आहे एक सुंदर दृश्य आणि इथल्या प्रत्येक जागेला आहे निसर्गाचा स्पर्श. चला तर मग असं माथेरान बघायला जिथे निसर्ग तुमच्याशी बोलतो. नमस्कार व्ह्यूअर्स, मी यतीन राणे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण महाराष्ट्र दौरा ही सिरीज चालू केलेली आहे आणि आज आपल्या दौऱ्याचं पुढचं ठिकाण आहे माथेरान आणि आम्ही आहोत माथेरानमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की माथेरान मुंबईकरांचं सगळ्यात आवडतं हिल स्टेशन आहे की जिथे आपल्याला 1 ते 1.5 तासात लोकलने आणि पुढे टॉय ट्रेनने पोचता येतं. या व्लॉगमध्ये तुम्हाला माथेरानला कसं यायचं, माथेरानला येऊन कुठे राहायचं, काय खायचं, हे सगळं नॉलेज मिळणार आहे. म्हणून तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि मग तुम्हाला निश्चितच आयडिया येईल की माथेरान किती सुंदर आहे आणि आपण माथेरानमध्ये येऊन 1 दिवस 2 दिवस कसा एन्जॉय करू शकतो. माथेरान जर 1 दिवसात करायचं असेल ना तर अर्ली मॉर्निंग ट्रेन इज मस्ट. म्हणून तुम्ही तुमच्या घराजवळच्या सेंट्रल रेल्वेच्या स्टेशनपर्यंत सकाळी लवकर पोचायचं. ही जी ट्रेन आहे ना ती बरोबर टॉय ट्रेनच्या वेळात नेरळ स्टेशनला पोचते. आणि या ट्रेनचं सेकंड क्लासचं तिकीट 20 रुपये आहे आणि फर्स्ट क्लासचं तिकीट हे 220 रुपये आहे. साधारणपणे 1.5 तासात तुम्ही दादरवरून नेरळला पोचू शकता. जर आपल्याला टॉय ट्रेनने जायचं असेल ना तर नेरळला पोचल्यानंतर आपल्याला या ट्रेनच्या तिकिटाच्या रांगेत उभं राहायला लागतं. आणि नेरळ ते माथेरान फर्स्ट क्लासचं तिकीट आहे 350 रुपये आणि सेकंड क्लासचं 95. ही टॉय ट्रेन सुंदर दिसली ना तर या ट्रेन्सचे काही प्रॉब्लेम आहेत. एकतर ही ट्रेन माथेरानला जायला 2.5 तास घेते. त्यानंतर रांगेतल्या पहिल्या 100 लोकांनाच तिकीट दिलं जातं आणि रांगेतल्या प्रत्येक माणसाला जास्तीत जास्त 4च तिकीटं देतात. आता एवढे प्रॉब्लेम असल्यावर मग काही लोकांना तिकीट्स मिळत नाहीत. मग त्यांनी काय करायचं, चला मी तुम्हाला दाखवतो. इथून आपण स्टेशनच्या बाहेर पडायचं आणि राईट साईडला आल्यानंतर इकडे माथेरानला जाणाऱ्या कॅबचा स्टँड आहे. तिथे जायचं. या कॅब्स आपल्याला 100 रुपयात अगदी 20 मिनिटात माथेरानच्या पायथ्याशी म्हणजे दस्तुरी नाक्याला सोडतात आणि हा प्रवास पण खूप छान असतो. आत्ता पावसाळा नसल्यामुळे थोडंसं रखरखीत दिसतंय पण प्रवास हा खूपच छान होतो आणि आपल्याला फक्त 20 मिनिटं तर काढायची आहेत. आपण 20 मिनिटात माथेरानच्या पायथ्याशी पोचलो आहोत. माथेरानला आल्यावर माथेरान नगर परिषदेचा एक सिटी टॅक्स आपल्याला द्यावा लागतो आणि प्रत्येक माणसापाठी 50 रुपये असा तो टॅक्स आहे आणि त्याचं तिकीट हाऊस इकडे आहे. आपण तिथे तो टॅक्स भरून तिकीट घेऊन मगच आपल्याला एंट्री मिळते. तर मित्रांनो, आता आपण तिकीट घेऊन आतमध्ये आलेलो आहोत आणि हा एक असा टनेल टाईप त्यांनी केलेला आहे कारण इथे माकडांचा खूप त्रास असतो. तर आपण आता इथून आतमध्ये जातोय आणि इथे रेल्वे स्टेशन आहे अमन लॉज. तिथे जाऊन आपण ट्रेन पकडणार आहोत. इथून दस्तुरीवरनं माथेरान 4 किलोमीटर आहे आणि तिथे वरती हिल स्टेशनला जाण्यासाठी इथे ई रिक्षा, घोडे आणि टॉय ट्रेन असे पर्याय उपलब्ध आहेत. जर आपल्याला ई रिक्षाने जायचं असेल तर 35 रुपये पर हेड असा चार्ज आहे आणि जर तुम्हाला पूर्ण रिक्षा करायची असेल किंवा प्रायव्हेट रिक्षा करायची असेल तर त्यासाठी ते 110 रुपये घेतात. जर तुम्हाला घोडा घेऊन वर माथेरानला जायचं असेल तर सीझनप्रमाणे इथे 400 ते 500 रुपये चार्जेस आहेत. आणि तिसरा पर्याय म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं टॉय ट्रेन जी इथून 9:30ला सुटते. त्या ट्रेनची वेळ झालेली आहे आणि आता आपल्याला इथे तिकीट मिळेल. आपण त्या ट्रेनचं तिकीट घेऊया आणि मग आपण प्लॅटफॉर्मवर जाऊ. तर या ट्रेनचं तिकीट सेकंड क्लाससाठी आहे 55 रुपये आणि फर्स्ट क्लाससाठी 95 रुपये तिकीट आहे. आता आपलं तिकीट मिळालेलं आहे आणि हे तिकीटवर ना सीट नंबर टाकूनच देतात कारण आतमध्ये बोगीज ओव्हरक्राऊड व्हायला देत नाहीत. म्हणून ते तिकीट नंबरच काढून देतात. जर तिकीट्स फुल झाल्या तर आपल्याला घोडा किंवा ई रिक्षा करून माथेरानला जावं लागेल. पण आता सीझन नसल्यामुळे आपल्याला ट्रेनची तिकीट इझिली मिळालेली आहे. या आहेत फर्स्ट क्लासच्या सीट्स आणि खूप कमी सीट्स असतात
तर पटकन तुम्ही बुकिंग केलं तर चांगलं आहे. अरे वा, हा एक आपला को पॅसेंजर बघा, त्याने एंट्री गाडीच्या खालून केलेली आहे आणि तो जरा टेन्शनमध्ये, तिकीट नाही तर मी गाडीत कसं चढू. पण शेवटी त्याने विचार केला की मी प्रवास बांगलादेशी आणि पाकिस्तान्यांसारखा गाडीच्या टपावर न करतोय. ट्रेन चालू झालेली आहे आणि आता आपण निघालो आहोत अमन लॉज या स्टेशनपासून माथेरानकडे. मिनी ट्रेनचा प्रवास. किती मस्त व्ह्यू वाटतोय बघा. माधू इकडे आहे. आपण टॉय ट्रेनमध्ये बसलो आहोत. नेरळ माथेरान जी ट्रेन आहे ती खूपच उशिरा येते, 2 तास लावते. ॲक्च्युली कसं आहे माहिती, आपल्याला फक्त टॉय ट्रेनचा प्रवास एन्जॉय करायचा, तर मग 2 तास कशाला त्याच्यात वेस्ट करायचे. म्हणून आपण इथून आता चाललेलो आहोत आणि हा प्रवास अतिशय छान आहे. तुम्हालाही वेळ मिळाला तुम्ही नक्की इकडे येऊन जा आणि टॉय ट्रेनने या. रिक्षाने येण्यात एवढी मजा नाही आहे, कारण हा आपल्यासाठी थोडा नवीनच आहे ना. जस्ट तुम्हाला 55 रुपये तिकीट काढायचे आणि काय हे वातावरण आहे बघा ना, किती सुंदर. आणि हा समोर सगळा सह्याद्री दिसतोय तुम्हाला. पावसात ऑब्व्हियसली छान असेल. ही ट्रेन ना पावसात चालू असते, पण नेरळवरनं माथेरानला तुम्ही येऊ नाही शकत. अमन लॉज ते माथेरान ही ट्रेन चालू असते. खूप सारे लोक ट्रेक करत जातात. तुम्ही रस्त्यात बघू शकता, सगळे लोक फोटो काढायला उभे आहेत. पण आपल्याला ट्रेनच्या प्रवासाची मजा घ्यायची आहे म्हणून आपण ट्रेनने चाललो आहोत. महाराष्ट्रातल्या पहिल्याच टॉय ट्रेन. खूप छान असा प्रवास होतोय. आय होप तुम्ही सगळे एन्जॉय करतात. जबरदस्त व्ह्यू. अरे, ही सुद्धा बाहेरच्या व्ह्यूजमध्ये हरवून गेली आहे. आणि खरं आहे, हिचं म्हणणं आहे की आपण फोटो आणि व्हिडिओच्या नादात ना बाहेर बघणंच विसरून जातो आणि त्यामुळे आपण खूप काही मिस करतो. पण याला मी काउंटर कसं करतो, ज्यावेळी मी हे शूट करतो ना, तर मला हे परत परत बघता येतं. एनिवेज, मी तिला सांगितलं आहे की छान छान फोटो काढ, तर ती आता काढायला लागली आहे. आणि माथेरान आता जवळ येत आहे, आपल्याला उतरावं लागेल. माथेरान स्टेशन आलेलं आहे आणि आता मी उतरतोय इकडून. आता आम्ही इथून पॉईंट्स फिरायला जाणार आहोत, पण त्याच्या आधी आपण पहिला नाश्ता करून घेऊया. चला. माथेरान स्टेशनच्या बाहेरच एक जय गणेश म्हणून रेस्टॉरंट आहे, तर तिथे आम्ही ना नाश्त्यासाठी आलेलो आहोत. आता आम्ही मिसळ आणि इडली मागवलेली आहे. तर आता मिसळ आलेली आहे आणि इडलीसुद्धा आलेली आहे. ही मिसळ एकदम गरम गरम आहे. क्वाईट ओके टाईप ऑफ मिसळ, कारण आपण खूप छान छान मिसळ खाऊन आलो आहे. पोट भरायचं काम आहे, कारण आपण उपाशी तर इकडे फिरू नाही शकत. इडली खाऊया. इडली खूप छान आहे आणि सांबार पण मस्त आहे. थिक सांबार आहे. चटणी खूप छान आहे. मस्त चांगली आहे ना इडली? मस्त इडली. सांबार पण चांगलं आहे. ॲक्च्युली डोसा घेणार तर डोसा नाही आहे इथे. डोसा अवेलेबल नाही. लिमिटेड ब्रेकफास्ट आहे यांच्याकडे. आणि एक बरं की स्टेशनच्या समोर आहे, म्हणजे इथे येऊन डायरेक्ट तुम्ही खाऊ शकता. तर व्ह्यूअर्स, आत्ता आपला नाश्ता झालेला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत पॉईंट्स बघायला. ते माथेरानमध्ये 38 पॉईंट्स आहेत. तर तुम्ही 38 पॉईंट्स एका दिवसात तर बघू नाही शकत, तर तुम्हाला 2 दिवस इथे स्पेंड करावे लागतात. आणि जर तुम्ही 1 दिवसासाठी आलात, आपण माथेरान बाय वॉकसुद्धा एक्सप्लोअर करू शकतो. तर आता मी तुम्हाला बाय वॉकच दाखवणार आहे. आता आपण जाणार आहोत पहिला पॉईंट बघायला. आता आम्ही माथेरानच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही हे सगळं मार्केट बघाल. आणि हे मेन मार्केट आहे माथेरानचं, की जिथे तुम्ही जर तुम्हाला वाटलं तर शॉपिंग करू शकता, किंवा तुमचे कोण फॅमिली मेंबर्स असतील त्यांना तुम्ही इकडचे सोवेनियर्स नेऊ शकता. ॲक्च्युली आपण मुंबईवरनं आलो ना, तर आपल्याला एवढं काही वाटत नाही, पण जे स्मॉल टाउन्समधनं येतात ना, त्यांच्यासाठी या गोष्टी सगळीकडे मिळत नाहीत. आपण जातो फॅशन स्ट्रीटला, आपल्याला सगळ्या या गोष्टी मिळतात, पण ह्या रेडिली अवेलेबल स्मॉल टाउन्ससाठी नसतात. म्हणून ते लोक येऊन खूप शॉपिंग करून जातात इकडून.
माथेरानचं मार्केट ना एकदम रिच आहे. इथे खूप साऱ्या वस्तूंची शॉपिंग तुम्ही करू शकता, तुम्ही पाहिलं आहे. आणि त्याबरोबरच ना जरा महाबळेश्वरचा पण फील येतो. इथे स्ट्रॉबेरीज मिळत आहेत, सिरप मिळत आहेत, वेगवेगळ्या टाईपच्या चिकनची दुकानं आहेत. म्हणजे खूप सारं खाण्यापिण्याची इथे चंगळ आहे. आता इथे पण ना चांगलाच टाईमपास झाला आहे. आणि तुम्हाला एक खरं सांगतो, मगाशी मी तुम्हाला म्हणालो खरं की आपण बाय वॉक माथेरान एक्सप्लोअर करूया, मी तुम्हाला चालत चालत सगळे पॉईंट्स दाखवतो. पण मला ना आत्ता ते डिफिकल्ट वाटतं आहे, कारण मी ना खूप कमी चालणारा मुलगा आहे. समोर एक घोडेवाल्यांचा ग्रुप दिसतो आहे, तर त्यांच्याकडे मी जाऊन जरा विचारतो की आपल्याला घोड्याचं किती बजेट होईल. तुमचं नाव काय काका? गजानन जाधव. गजानन जाधव. हे आहेत गजानन जाधव आणि यांचा इकडे आहे घोडा आणि ते आपल्याला पॉईंट्स दाखवणार आहेत. आणि हे ना त्यांचे पॉईंट्स रेट आहेत. इथे 5 पॉईंट्स आणि 10 पॉईंट, 12 पॉईंट आणि तो शेरलेट लेक जो आहे तर तिकडे पण ते नेतात. त्यांचा नंबर तुमच्याकडे देऊन ठेवतो. मराठी माणूस आहे. तर आता आम्ही त्यांच्याबरोबर पण चाललो आहे. आता आपल्याला हे असं चढावं लागतं कारण घोड्याच्या हाईटला जावं लागेल. A few moments later. मधू, काय वाटतंय तुला? मला खरं सांगू ना, घोड्यांची खूप भीती वाटते. मला कुठे पण घोड्यावर बसायचं असेल ना तर मला टेन्शन येतं. मग आता मी एवढी मस्त बसली आहे ना, अजिबात मला भीती नाही वाटली, जरा पण नाही भीती वाटली. वर चढण वगैरे आहे तर माझे पाय थोडे बरं नसल्यामुळे दुखत होते आधी. तर आता घोड्यावर बसलं एवढं शांत वाटतं ना, मस्त असं वाटतं बसतच राहावं याच्यावर. ते घोडे एवढे शांत आहेत ना. हे तर काय काय घोडे आहेत ना जाम बेकार घोडे असतात. काय काय तर बिचारे स्वतःहून घसरतात, काय काय मुद्दाम काहीतरी करतात ना. आता खूपच भीती वाटते. आता काहीच नाही वाटलं, म्हणजे मी परत बसू शकते. अरे हे आपल्याला कुठे नेतात पहिले? शार्लेट लेक 1 किलोमीटर मंदिरला. आमच्या घोडेवाल्याने आम्हाला त्या पॉईंटच्या जागी सोडलं आहे जिथे त्यांचे घोडे थांबलेले असतात. आणि तिथून आपण चाललो आहे पहिलं माथेरानचं जे ग्रामदैवत आहे पिसारनाथ त्या मंदिरात. आणि ते दर्शन घेऊन आपण बाकीचे पॉईंट्स बघायला सुरुवात करणार आहोत. आपण दर्शन घेऊया माथेरानच्या ग्रामदैवताचं. मंदिर काय वेगळंच वाटतंय ना. फर्स्ट टाइम असं मंदिर बघितलंय. वा, आर्किटेक्चर खूपच सुंदर आहे. हे पोर्तुगीज टाईप वाटतंय मला. आणि इकडे बेल्स बघा. सो पण पहिल्यांदा मी असं मंदिर बघितलंय. खूपच छान. पिक्चर ना खूपच छान आहे आणि मस्त केलेलं आहे. तर विवस, आत्ता आपण घोडा करून 5 पॉईंट बघण्यासाठी आलेलो आहोत. म्हणजे इथे आपल्याला एक शार्लेट लेक आहे, तर आपण तो पहिला लेक बघणार आहोत. आणि लेकला जाण्याचा रस्ता पण किती एकदम छान आहे बघा. हा ॲक्च्युली ना हा पावसात खूप सही असतो. काय लेक आहे बघा ना. ओ माय गॉड. तुम्ही माथेरानला आलात आणि तुम्हाला जास्त कुठे फिरायचं नसेल तर तुम्ही ना या एकाच नुसते शार्लेट लेकच्या काठावर येऊन बसलात तरी तुम्हाला खूप छान वाटेल. इथे या, चांगले फोटो काढा. हे बॅकग्राऊंड अतिशय सुंदर आहे, फोटो खूपच छान येतील आणि तुम्ही नक्की इकडे तुमची व्हिजिट एन्जॉय कराल. मला लिटरली हा जो लेक आहे ना तो इसेलवाल्डला, स्वित्झर्लंडमधल्या इसेलवाल्ड या जागेवर घेऊन गेला. असंच काहीसं मिळतं जुळतं बॅकग्राऊंड असणारा लेक तिकडे आहे आणि तो लेक जगात फेमस आहे. खरंच या लेकने मला त्या जागेची आठवण करून दिली. जर समजा तुम्हाला तो लेक बघायचा असेल तर मी वरती आय बटनमध्ये ती लिंक टाकतो. तुम्ही ती लिंक क्लिक केलात तर तुम्हाला डायरेक्ट तो स्वित्झर्लंडचा व्हिडिओ बघायला मिळेल आणि तुमची खात्री पटेल की या 2 लेकमध्ये काहीसं साधर्म्य आहे. तो प्रोमोनेट त्यांनी जो पाण्यात बनवला आहे आणि तू जिथे वॉक करून फोटो काढला आहे आणि अतिशय सुंदर असा पॉईंट आहे हा. पण सिमिलर आहे. हां, आपण आल्यानंतर कंपॅरिझन करत नाही पण खूप छान ठेवलं आहे. आणि
आपल्या इकडे अशा गोष्टी बघून ना आता बरं वाटतंय, कारण आपल्या लोकांना थोडा अवेअरनेस आता येतो आहे कचरा कमी करणं आणि जागा आपल्या खूप कमी कचरा दिसला आणि खूप छान वाटतंय त्याच्यामुळे. आणि लेकने तर मन जिंकलं. चला आता आपण जाऊया पुढच्या पॉईंटला. इथे आहे लॉर्ड पॉईंट. आता आपण चाललो आहोत लॉर्ड पॉईंट बघायला. आणि आता आपल्याला इथे असं वॉक करत जावं लागेल आणि चांगला सिनिक रूट आहे. स्लोप आहे ना, स्लोप आहे. मस्त वाटतं. येताना थोडी दमछाक होईल आमची पण खूप छान वाटतं या. मी ना खूप जणांचे मिझोरामचे व्हिडिओ बघितले होते. ते लोक 4-4 किलोमीटर खाली एक वॉटरफॉल बघायला जातात. माझ्यात तर अजूनपर्यंत तेवढा स्टॅमिना नाही आला आहे की 4-4 किलोमीटर फक्त वॉटरफॉल बघायला जाईन. पण हे खूप छान वाटतं आहे मला आणि इझी आहे. सगळे लोक जाऊ शकतील. वा, काय पॉईंट्स आहेत यार. तर दिवस आत्ता आम्ही आलो आहोत लॉर्ड पॉईंटला. आणि लॉर्ड पॉईंट एवढा सुंदर आहे ना, हे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. खरंच खूपच छान वाटतं आहे. मला असं वाटतं ना की मी महाबळेश्वरला आलो आहे आणि प्रतापगडला वगैरे जे व्ह्यूज आहेत महाबळेश्वरच्या पॉईंट्सवरनं, तेच एक्झॅक्टली तसं दिसतंय. तो जो पॉईंट दिसतो ना एक्झॅक्ट मिडल, आपण लहानपणी अशी ड्रॉइंग्स करायचो, एक्झॅक्टली हा सह्याद्री आहे पूर्ण. आणि हे इथे यांच्याकडे टेलिस्कोप्स आहेत. ट्रेकिंग फोर्ट में उसका सेकंड नंबर पे नाम आता है. 3.5 घंटे लगते हैं ऊपर तक चढ़ने के लिए. पनवेल सिटी से ट्रेक करना पड़ता है. फोर्ट का नाम है कलावंती ट्रेक. क्लियर दिखा. और कोई देखने वाला है 3 प्लेस, तो यहाँ से स्टार्ट करो. टाइम बचेगा, चार्जेस पर पर्सन रहेगा. इकडे तुम्हाला टेलिस्कोप मधनं या सगळ्या गोष्टी दिसतील. लाईट बघू. आता आपण चाललो आहोत सिलिया पॉइंटला. इथून उतरणं एकदम जरा डिफिकल्ट आहे. हां, इथे पाहिजे, इथे दे. अशा बेल्स वसईच्या किल्ल्याला पण होत्या आणि त्या चिमाजी अप्पा घेऊन आलेले हरवल्यानंतर पोर्तुगीजांना, आणि त्या बाकीच्या मंदिरांना ना अशा दान केलेल्या होत्या. हे असं हिस्ट्रीमध्ये मी वाचलेलं. तर ही त्यापैकीच मला एक वाटते. व्ह्यूअर्स, इथे ना आपल्याला असं स्पेशली काही व्ह्यू डिफरंट नाही आहे. जो आपण आधी बघितला त्याच टाईपचा इकडे सुद्धा व्ह्यू असेल. पण हा कधी छान असतो पावसामध्ये, कारण इथून आहे ना ऑलमोस्ट खालच्या हवेमुळे वॉटरफॉल रिव्हर्स होतो. आणि तुम्ही कधी ऐकलं असेल रिव्हर्स वॉटरफॉल माथेरानचा, तो हाच आहे. आता इकडून पाणी सगळं, हा तुम्ही स्लोप बघितला आपण जो चालत आलो ना, त्या स्लोपवरनं पाणी अक्षरशः वाहत जातं आणि खाली त्याचा वॉटरफॉल जो बनतो, तो समोरून त्याचा व्ह्यू आहे ना, तो जो पॉईंट आहे राईट हँड साईडला जो हा पॉईंट दिसतोय, तिथून ना आपण ड्रोन उडवला किंवा तिथून आपण नुसतं त्या पॉईंटला उभं राहून जरी या सिलिया पॉईंटकडे बघितलं ना, तरीही तो धबधबा एवढा सुंदर दिसतो ना की तुम्ही त्यात हरवून जाल. एवढा छान व्ह्यू असतो पावसाळ्यात. इको पॉईंट तुम्ही कधी ऐकला असेल तर तिथे चाललो आहे किंग एडवर्ड पॉईंट आणि किंग जॉर्ज पॉईंट. हे सगळ्या दादरच्या शाळांचे फाउंडर्स आहेत. जोक सपाट, कारण हे ब्रिटिशर्सने सगळे इन्व्हेंट केलेल्या गोष्टी होत्या इकडच्या, माथेरान वगैरे. आणि हे कसलं सुंदर दिसतंय बघा ना. खूप महिन्यांनी ना असा जंगलातला ट्रेक करतोय. आणि तुम्ही बघाल हे अशा वाटा, दोन्ही बाजूला अशी सगळी झुडपं आहेत. आणि अजून माकडांनी त्रास दिलेला नाही आहे, पण हा पक्ष्यांचे आवाज छान येतात. हा बघा, ऐका, खूप छान वाटतंय ना. आता आपण जाणार आहोत किंग जॉर्ज पॉईंटला. तो आहे लेफ्टला आणि राईटला आपल्याला इको पॉईंट आहे. हे 2 रस्ते आहेत. तर आपण पहिले इकडे जाऊया. अगदी छोट्या वाटेवरून, म्हणजे फक्त 1 पाऊल राहत होतं, अशा बिकट वाटेवरनं चालल्यानंतर आपण येऊन पोचतो किंग जॉर्ज पॉईंटला. आणि
मगाशी आपल्याला सिलिया पॉईंटवरनं जेवढा व्ह्यू मिळत नव्हता त्याच्यापेक्षा ब्रॉड व्ह्यू आपल्याला इकडून मिळतो आहे. खरंच समोरून सह्याद्रीचं अतिशय सुंदर असं दर्शन होतं आहे आणि खालची गावंसुद्धा आपल्याला दिसू शकतात. आणि इथे यांनी रेलिंग बांधली आहे सेफ्टीसाठी, त्यामुळे आपण इथे छानपैकी उभे राहू शकतो. इथे थोडा वेळ घालवल्यानंतर मी निघालो किंग एडवर्ड पॉईंटला. आणि किंग एडवर्ड पॉईंट जो आहे हा बऱ्यापैकी ब्रॉड आहे, म्हणजे इथे खूप माणसं उभी राहू शकतात आणि आपल्याला एक वाईड व्ह्यू मिळतो. ही एकच पॅरलल लाईन असल्यामुळे किंग जॉर्ज पॉईंटवरचा जो व्ह्यू होता तोच आपल्याला इकडून मिळतो. या जागेचा तो एक फायदा आहे की राईट हँड साईड थोडी आपल्याला ब्रॉड दिसते. व्ह्यूअर्स, आत्ता मी आलेलो आहे इको पॉईंटला आणि इथे ओरडल्यानंतर आवाज डबल येतो, त्याला आपण इको म्हणतो, मराठीमध्ये प्रतिध्वनी म्हणतात. तर आम्ही त्या पॉईंटला आलो आहोत. खाली खोल दरी आहे आणि त्याच्यामुळे आपण ओरडल्यानंतर त्याचं आपलं रिपिटेशन येतं. तुम्ही इथे बघू शकाल, हे बघा, हे समोर आहे ना, हा पूर्ण सह्याद्री आहे आणि तो प्रबळगड, परत अजून कलावंतीन दुर्ग, असे खूप किल्ले इथे आजूबाजूला दिसतात. टायगर पॉईंट वगैरे गोष्टी हे इथून दाखवतात आपल्याला. आणि हे असे व्ह्यू पॉईंट्स आहेत. आता थोडं रखरखीत आहे पण चांगलं वाटतंय. पावसात अतिशय छान, थोडं रिस्की. जर आपण इथे व्यवस्थित केअर घेतली, पाय घसरणार नाही याची काळजी घेतली, तर बघण्यासाठी खूप छान आहे. जर तुम्ही आत्ता आलात तर वेल अँड गुड. पावसामध्ये आलात तरी पण एकदम ही ट्रिप तुमची एकदम सही होऊन जाईल आणि तुम्ही रिफ्रेश होऊन जाल. इनफॅक्ट रिफ्रेशमेंट हा शब्द कशामुळे आला माहिती आहे? हे समोरच एक कोल्ड्रिंकचं दुकान दिसलं. समोर असं कोल्ड्रिंकचं दुकान दिसल्यावर थंडगार लिंबू सोडा, लिंबू सरबत किंवा कोकम सरबत प्यायची इच्छा तर होतेच ना. आणि मला पण तसंच झालेलं आहे. तर चला, मी आता एक लिंबू सोडा ऑर्डर करतोय आणि तो पिऊन आपण रिफ्रेश होऊया. छान आहे, बरं वाटलं. खूप वेळ उन्हातनं आम्ही वॉक करत होतो. आता ही रेमेडी आहे आपली उन्हाचा थकवा घालवायला. आता एवढे सगळे पॉईंट्स बघितल्यानंतर तुमच्या मनात काही प्रश्न आलेच असतील, जसे की जर सगळीकडून असे सेमच व्ह्यू असतील तर सगळ्या पॉईंटवर जाण्याची खरंच गरज आहे का? आणि दुसरा एक प्रश्न, जर घोड्यांच्या किमती एवढ्या महाग असतील म्हणजे पॉईंट्स फिरण्यासाठी घोडा घेणं गरजेचं आहे का? आपण चालत जाऊन पॉईंट्स बघू शकत नाही का? हे प्रश्न तुमच्या मनात येणं साहजिकच आहे. आपण जेव्हा इकडे पॉईंट्स बघायला येतो ना, तर आपल्याला आधी सांगितलं जातं की 24 पॉईंट आहे, 12 पॉईंट आहे, 5 पॉईंट आहे. तर 5 पॉईंट म्हणजे ते एकाच जागी असतात. 12 पॉईंट म्हणजे अजून एका दुसऱ्या ठिकाणावर येऊन इकडे 2 ते 3 पॉईंट्स आहेत, असे आपल्याला पॉईंट्स दाखवले जातात. ओके, फ्रॉड वगैरे काही प्रकार नाही आहे. पण तुम्ही इथे आलात ना, तर कदाचित घोडा घ्यायची गरज नाही. जर तुम्ही म्हणाले की अरे मला घोडा एक्सपेन्सिव्ह वाटतो, तर ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही चालत येऊन ना एकाच ठिकाणी 3 ते 2 किलोमीटर चालत या आणि त्याच ठिकाणी तुम्ही ते 5 पॉईंट बघू शकता. जसं आपण पिसारनाथ मंदिर बघितलं, त्याच्यानंतर आपण शार्लेट लेक बघितला, त्याच्यानंतर लॉर्ड पॉईंट बघितला, तर तो पण खूप मस्त आहे. तर आपण विदाऊट घोडा घेता आपण हे पॉईंट पण एक्सप्लोअर करू शकतो. इथे ना तुम्ही जर बघाल तर आपण एका लाईनमध्ये ना चालत येतो. हा पूर्ण पहाड सेम आहे आणि पॅरलल समोर आपल्याला हा पहाड आहे. तर मग त्याच्यामुळे ना तुम्हाला एंटायर व्ह्यू सेमच असतो. मग अशी आपण लॉर्ड्स पॉईंटला गेलो, तिथून जे आपल्याला व्ह्यूज होते तेच व्ह्यूज तुम्हाला इथून पण मिळणार आहेत. पण जेव्हा तुम्ही टेलिस्कोपमधनं बघताना, मी तर तुम्हाला सांगेन की तुम्ही ते टेलिस्कोप वापरा आणि तिकडून प्रबळगड बघा, कलावंतीन दुर्ग बघा, तिकडचा शिवाजी महाराजांचा पुतळा बघा. तर ते बघण्याची मजा आहे. ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही, कारण तो आपल्याला डोळ्यांनी बघावा लागतो. टेलिस्कोपमध्ये कॅमेरा आपला शूट करू नाही शकत. पण इथून तुम्हाला मोर ऑर लेस सिमिलर व्ह्यूज दिसतील. तर तुम्ही इकडे वॉक करून सुद्धा एन्जॉय करू शकता.
फक्त जर चालत आले तर प्लेसेस वेगवेगळे आहेत, फोटो काढू शकतो, झाडं ऑलमोस्ट सिमिलर आहेत. तर तुम्ही इकडे एका ठिकाणी येऊन सुद्धा तुम्ही चांगली मजा करू शकता. नॉट नेसेसरी की तुम्हाला 20 पॉईंट बघायचे, 25 पॉईंट्स बघायचे आहेत. तर इकडे तुम्ही 4 पॉईंटमध्ये सुद्धा तुमची ट्रिप खूप छान होऊ शकते. आत्ता उरले 3 पॉईंट, हनीमून पॉईंट, लुईजा पॉईंट आणि लँडस्केप पॉईंट. तर हे 3 पॉईंट एकाच ठिकाणी आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की 4 अशा जागा आहेत जिथे 2 ते 3 एकत्र पॉईंट दाखवले जातात. आणि मग आता आपले हे 3 पॉईंट्स उरलेले आहेत. पण माझं एक कन्क्ल्युजन झालेलं आहे की की सगळीकडचे व्ह्यूज सेम आहेत. तर म्हणून आपण ते पॉईंट घोड्यावरूनच बघणार आहोत. हां, मला ना घोड्यावर बसून एकदम मजा आली आहे. म्हणजे मी पहिला थोडा टेन्स होतो कारण मला ते वैष्णोदेवीचे आठवायचे. पण हे प्रॉपर घोडे आहेत आणि हा घोडा एवढा छान आहे ना, म्हणजे माधुरीचा तर मस्तच दिसतोय, पण हा ब्लॅक घोडा आहे आणि खूप छान आहे आणि मला मजा आली. म्हणजे कुठे पण मला ना अनकम्फर्टेबल नाही वाटलं. तर ह्याच्या पुढे ना जाधव काकांचे घोडे तुम्ही घ्या. हे दोन्ही घोडे शांत आहेत, काही त्रास देत नाही आहे आणि खूप मस्त वाटलं आम्हाला. आणि एवढे पॉईंट्स बघितले ना, खूप मजा आली. आणि असं वाटतंय की माथेरानला येऊन एक शॉर्ट ब्रेक, एका वेगळ्या दुनियेत आलो मी आणि मस्त एन्जॉय केला. म्हणजे हार्डली मला येऊन किती आता 3 तास झाले, पण 3 तासात पण असं वाटतंय कुठच्या तरी खूप लांब आलो आहे मुंबईपासून. आता आमचे पॉईंट संपलेले आहेत आणि आम्ही आता मार्केटकडे चाललो आहे. या घोड्यांबरोबर खूप छान टाईम गेला आणि मजा आली. तर आमचे पॉईंट्स झालेले आहेत आणि जाम मजा आली. आता इथे घोडे परत आलेले आहेत आणि आपण जाधव काकांबरोबर भेटूया. हे जाधव काका आणि जाधव काकांच्या घोड्यांनी आम्ही चांगलं फिरून आलो आहे. आणि आता मी जाधव काकांचा नंबर पण देऊन ठेवतो. तुम्ही आलात तर त्यांना फोन करा आणि त्यांच्याशी घोड्यांचं बोलून घ्या आणि मग त्यांच्याबरोबर तुम्ही पण छान माथेरान फिराल आणि एन्जॉय कराल आमच्यासारखं, जसं तुम्ही आत्ता या व्हिडिओमध्ये बघताय. राम मंदिर आणि आशवांची दुनिया म्हणून लिहिलेलं आहे, तिथे तुम्हाला जाधव काका भेटतील. हां, मी नंबर देतो, तुम्ही नंतर काकांना फोन करून. हा पण आहे विकास, त्याच्याबरोबर त्याने आपल्याला सगळं चालवून मस्त घेऊन आला आणि थँक्यू विकास, बहुत मजा आया. तर तुम्ही नेक्स्ट टाइम जर कधी माथेरानला याल तर जाधव काकांना नक्की भेटा, ते तुम्हाला विकासला भेटून देतील आणि मग तुमची ट्रिप सॉलिड होईल. आता आपल्याला सांगितलं आहे इथे अलंकार फॅमिली रेस्टॉरंट आहे, तर तिथे आपण लंचसाठी चाललो आहे. ते म्हणाले की इकडे चांगलं जेवण मिळेल. तर चला आता आपण इथे आतमध्ये जाऊया आणि मेन बाजारातच आहे. आता ना आपण या अलंकार रेस्टॉरंटमध्ये आहोत आणि हा त्यांचा मेन्यू आहे. आणि चिकन मटन खूप सारे आयटम्स आहेत त्यांच्याकडे आणि आम्ही थोडं स्पायसीमध्ये खाणार आहोत आज. खूप सारे आयटम्स आहेत मेन्यूमध्ये. आणि आता आम्ही मागवलं आहे चिकन अंगारा आणि बटर गार्लिक नान. आता टेस्ट करतो आहे. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आहे आणि थोडा मसाला वेगळा वाटतो. आपण मी चिकन अंगारा पहिला खाल्लेला आहे ना, मुंबईत मिळतो तसं नाही आहे. हा थोडासा देसी टाईपचा चिकन अंगारा आहे, कारण ह्याच्यात कलर दिसत नाही, फक्त मसाल्याच्या कलरवर आहे. पण तिखट खूप आहे. मला वाटतं कांदा लसूण मसाला आहे याच्यामध्ये. म्हणजे जसा टिपिकल मुंबईत जो चिकन अंगारा मिळतो ना, त्या टाईपचं मला हे वाटत नाही. थोडी कांदा लसूण मसाल्याची टेस्ट येते. जो आपला सातारी किंवा कोल्हापुरी चटणी असते, सातारी चटणी स्पेशली, तर त्याची टेस्ट येते. हो हो, म्हणजे हा मुस्लिम टाईपचा अंगारा नाही वाटत आहे. हा आपल्या देशावरच्या देसी स्टाईलचा चिकन अंगारा आहे. चायनीज टाईप वाटतं का? हां, मे बी शेजवान चटणी टाईप ना.
कसं वाटलं? चांगलं आहे. 7/10. तर आता आम्ही हॉटेल अलंकारमध्ये मस्तपैकी चिकन खाल्लं आहे. एकदम स्पायसी चिकन होतं, एन्जॉय केलं आहे. यांच्याकडे खूप सही मेन्यू आहे. जर समजा तुम्ही आलात ना तर स्टेशनपासून जर असं म्हणजे जिथे आता आपण घोड्यांच्या इकडे होतो ना तर तिथून जरासे पुढे आलात ना की इकडे हे अलंकार रेस्टॉरंट्स आहे. तर तिकडे या आणि दुपारी तुम्ही छान जेवू शकाल. हॉटेलच्या समोर खिडकीतनं मी समोर ना जांबू बघितले आणि पर्पलवाले जांबू, तो आपला वीक पॉईंट आहे. तर आता आपण ना त्यांच्याकडे जाऊया. जेवण तर चांगलं जेवलो आहे, पोट भरलं आहे, पण त्यांना बघून ना जरा टेम्प्ट झालो आहे. तर चला आपण त्यांच्याकडे काय काय पदार्थ आहेत तर आपण ते खाऊया. कसे आहे ते जांबू? हां 50ला 4 आहे. हो याची साईज बघा. हे आता घेतोय, एकदम सही आहेत एकदम. आणि पेरू कसं आहे? 100ला 3. कसं आहे ना, आता अशा महाराष्ट्रातल्या ठिकाणी आल्यानंतर आपले महाराष्ट्रीयन फ्रूट्स न्यायची तर गरज असते. आणि आपल्या आचार्य ज्या आहेत की त्यांना पण थोडा हातभार लागतो. आपण त्यांच्याकडनं या छान असे पेरू घेतलेले आहेत आणि जांबू घेतलेले आहेत. तर थँक्यू काकी. ओके चला, थँक्यू. अरे हो बरोबर बोलले, विसरलो. हे माथेरान जनता चिकन आहे. तर त्यांच्याकडे आपल्याला चॉकलेट्स आणि सिरप्स मिळतील जसे आपल्याला महाबळेश्वरला मिळतात. तर त्या टाईपचे इथे चिक्कीची व्हरायटी बघा. अरे खूप सारी चिक्की आहे. ड्रायफ्रूट, स्ट्रॉबेरी. अरे हे मस्त आहे. कशी आहे ही? मलाई चिक्की 180 रुपये आहे. हां 350 ग्राम आहे. काय काय याच्यात मलाई त्याच्यात? चिक्की आहे, स्ट्रॉबेरी चिक्की आहे, चॉकलेट चिक्की आहे, बटरकॉर्न चिक्की आहे, ओके. सर्व मिक्स आहे. हे आणि ह्या fresh काय? आहे. हे चॉकलेट मलाई आहे. चॉकलेट मलाई 140ला पाव किलो आहे, मलाईची 120ला पाव किलो आहे. म्हणजे मलाई म्हणजे काय असतं? तर शेंगदाणा काजू मिक्स आहे, नाव मलाई आहे. ओके ओके. बाकी हे चिक्कीमध्ये पण मिक्स 80 वाली आहे, हां हां रस आहे, शेंगदाणा चिक्की आहे, चणा चिक्की आहे. हां हे आता नॉर्मल आपल्या ट्रेडिशनल वाल्या चिकी. 120 रुपये काजू ड्रायफ्रूट्स टाकायचे. हां काजू ड्रायफ्रूट ही 120 रुपये? 120 हा. काजू चिक्की ड्रायफ्रूट चिक्की आहे, संगम एक मध्ये सर्व मिक्स आहे. तिली कोकोनट काजू ड्रायफ्रूट सर्व मिक्स आहे. ओके. आणि ही 180 बोलला. 180 रुपये आहे. हां. हे 350 350 ग्रामचं आहे. आणि त्या सर ते वजनावरती सर्व त्या वजनावर आहेत 15-16 पीस येते. म्हणजे हेच ते गोष्टी आहेत ना? हा तेच आहे, हा. आता आपल्या ट्रिपचा सगळ्यात मेन पार्ट म्हणजे मुंबई ते माथेरान या ट्रिपचं बजेट किती असेल. तर आपण आता बघूया. फर्स्ट ट्रेनचं मुंबई ते नेरळ 20 रुपये सेकंड क्लासची तिकीट आहे. रिटर्न तिकीट 40 रुपये होईल. त्याच्यानंतर आपल्याला नेरळपासून दस्तुरीला जावं लागतं. टॉय ट्रेनचे होतात 95 रुपये वन वे आणि आपल्याला टॅक्सीचे किंवा कॅबचे लागतात 100 रुपये. रिटर्न जर्नीचे होतात 200 रुपये. आपल्याला दस्तुरीवरनं माथेरानला जावं लागतं. मग तुम्ही मिनी ट्रेनने पण जाऊ शकता किंवा आपल्याकडे घोडा आहे, ई रिक्षा पण आहेत. पण आपण मिनी ट्रेनचं पकडूया. तर त्याचे वन वेचे होतात 55 रुपये आणि रिटर्न जर्नीचे 110 होतात. आणि जर तुम्हाला नेचरमधनं वॉक करायचं आहे तर तुम्ही हे 110 रुपये वाचवू शकता. आपण खाण्यापिण्याचे जर बघितले ना तर 200 ते 300. जर तुम्हाला अजून चांगलं खायचं आहे तर तुम्ही 500पर्यंत बजेट तुम्ही खाण्याचं पकडू शकता पर हेड. पण माझ्यामध्ये 200 ते 300 रुपये बस होतात. आता आपण टोटल एस्टिमेटेड बजेट बघूया. म्हणजे मिनिमम बजेट आपण जर समजा चालत गेलो तर आपले होतील 40 रुपये ट्रेनचे रिटर्न आणि 200 रुपये कॅबचे आणि चालत जाणार त्याच्यामुळे आपल्याला ते रेंट दस्तुरी ते माथेरान काहीच लागणार नाही. आणि आपण 200 रुपये फूडचे पकडूया म्हणजे एका माणसाचा खर्च झाला 440 रुपये. आणि जर तुम्हाला टॉय ट्रेनने जायचं आहे तर त्याचं बजेट किती होते ते बघूया. 40 रुपये मुंबईवरून ट्रेनचे होतील, नंतर 200 रुपये आपले कॅबचे होतील रिटर्न जर्नी आणि 110 रुपये मिनी ट्रेनचे होतील आणि 300 रुपये आपण जेवणाचे पकडूया. म्हणजे टोटल 650 खर्च होतो मुंबई ते माथेरान या आपल्या ट्रिपसाठी. हे मिनिमम बजेट आहे. बाकी मी यात शॉपिंग धरलेली नाही. तुम्हाला जे काय फूड बीड किंवा घरी नेण्यासाठी काही हवं असेल तर ते याच्यात इन्क्लूड केलेलं नाही. ते तुमच्या चॉईसने तुम्ही हवा तसा तुम्ही खर्च करू शकता. आता आपण ना ई रिक्षाने चाललेलो आहे कारण इथे ना बाकीच्या कार्स अलाउड नाहीत. तर ई रिक्षा चालते. तर आता आपण तिने दस्तुरीपर्यंत चाललेलो. A few moments later. तर विवस आत्ता आपण ना खाली आलेलो आहोत माथेरानमधून आणि दस्तुरी नाका जो आहे तिथून आपण परत
ओमनी किंवा इथे इको असतात ते करून आपण नेरळ स्टेशनला जाणार आहोत. तर आपला हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका. आता परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातल्या एका नवीन ठिकाणावर. तोपर्यंत तुम्ही तुमची चांगली काळजी घ्या आणि ॲज ऑलवेज थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम.